गौरव आणि कावेरी यांचं प्रेम संपूर्ण कॉलेजभर प्रसिद्ध होतं. त्यांच्या नात्यातील सुसंवाद, प्रेम आणि परस्परावरील विश्वास यामुळे ते सगळ्यांसाठी आदर्श जोडी बनली होते. कॉलेज संपल्यानंतर दोघंही त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त झाले, पण त्यांचं प्रेम अधिकाधिक गडद होत गेलं. एके दिवशी गौरवला त्याच्या नोकरीच्या कामासाठी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळाला आणि त्यासाठी त्याला 6 महिन्यांसाठी लंडनला जायचं होतं. कावेरीला हे ऐकून खूप दुःख झालं, पण तिने गौरवला पाठिंबा दिला. दोघांनी ठरवलं की ते रोज एकमेकांशी संपर्कात राहतील आणि लवकरच पुन्हा भेटतील. गौरव लंडनला गेल्यानंतर काही महिने सगळं ठीक चाललं होतं. रोज रात्री दोघं एकमेकांशी बोलायचे, व्हिडिओ कॉल करायचे आणि त्यांच्या दिवसाचं वर्णन करायचे. पण एके दिवशी अचानक गौरवचा फोन येणं बंद झालं. कावेरी खूप घाबरली. तिने गौरवला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. कावेरीने गौरवच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संपर्क साधला, पण त्यांनाही काही माहिती नव्हतं. गौरव अचानकच गायब झाला होता. कावेरी खूप चिंतेत होती आणि तिला काही सुचतच नव्हतं. शेवटी तिने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये कावेरीने गौरवच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की गौरव काही दिवसापूर्वीच एका गुप्त प्रोजेक्टवर काम करत होता आणि त्यानंतर तो गायब झाला. कावेरीला हे ऐकून खूप धक्का बसला. तिने गौरवच्या राहत्या ठिकाणी जाऊन तपास केला. तिथे तिला काही गुप्त कागदपत्र सापडली. त्या कागदपत्रामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती होती. कावेरीने या कागदपत्रावरून एका खासगी तपास एजंटांची मदत घेण्याचं ठरवलं. ती एजंटांसोबत त्या गुप्त प्रोजेक्टवर काम करू लागली. काही दिवसाच्या तपासानंतर तिला कळलं की गौरव एका मोठ्या षडयंत्रात अडकला होता. त्याच्या प्रोजेक्टमधील काही लोक गैरकृत्यात गुंतले होते आणि गौरवने त्यांचं गुप्त रहस्य उघड केल्यामुळे त्याचं अपहरण केलं होतं. कावेरीने आणि त्या एजंटांनी मिळून गौरवचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. अखेर त्यांना कळलं की गौरवला एका दूरच्या आणि निर्जन ठिकाणी बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. कावेरीने धाडसाने तिथे जाऊन गौरवला वाचवलं. गौरव आणि कावेरी पुन्हा एकमेकांच्या भेटीने आनंदी झाले. त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या प्रेमाचा विजय झाला. या सगळ्या संघर्षानंतर त्यांच्या नात्यातील विश्वास अधिक गडद झाला. त्यांनी ठरवलं की यापुढे कधीही एकमेकांपासून दूर जाणार नाहीत. गौरव आणि कावेरी घरी परतल्यानंतर काही महिने शांततेत आणि आनंदात गेले. त्यांचा दिवस पुन्हा नेहमीसारखा होऊ लागला होता. गौरवने लंडनमधील प्रोजेक्टच्या अनुभवामुळे बरेच धडे घेतले होते आणि त्याने ठरवलं की तो आता काही काळासाठी कुठल्याही गुप्त प्रोजेक्टमध्ये काम करणार नाही. कावेरी देखील गौरवच्या सुरक्षतेवर लक्ष ठेवून होते. एके दिवशी कावेरीला तिच्या ऑफिसमध्ये एक गुप्त पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं की तुझ्या प्राणप्रिय गौरवला पुन्हा संकटात पाहायला आवडेल का? कावेरीने ताबडतोब गौरवला हे पत्र दाखवलं. गौरवने पत्राचं निरीक्षण केलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे पत्र त्याच्या जुन्या शत्रूंपासून आलं आहे. त्याच्या मनात शंका आली की लंडनमधील षडयंत्रकारक अद्याप त्याच्या मागेच आहेत. गौरवने आणि कावेरीने ठरवलं की ते याचा शोध लावणार. त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली आणि एक गुप्त तपासणी सुरू केली. गौरवच्या मित्रांपैकी काही जण लंडनमध्ये होते. त्यांनीही या तपासात मदत केली. या दरम्यान गौरवच्या ऑफिसमध्ये काही संशयास्पद घटना घडू लागल्या. त्याचे काही महत्त्वाचे कागदपत्र गायब होऊ लागले. गौरवने लक्षात घेतलं की हे सर्व त्याच्या जुन्या शत्रूंच्या कृतीमुळे होत आहे. कावेरीच्या मदतीने गौरवने ऑफिसमधील सर्व CCTV फुटेज तपासले. त्यांनी पाहिलं की रात्रीच्या वेळी एक व्यक्ती ऑफिसमध्ये प्रवेश करून कागदपत्र चोरी करत आहे. पण व्यक्तीच्या चेहऱ्याला मास्क होता, पण त्याचं चालणं गौरवला ओळखीचं वाटलं. गौरवने ठरवलं की तो स्वतः त्याला पकडणार. गौरवने आणि कावेरीने एक सापळा रचला. त्यांनी ऑफिसमध्ये काही खोट्या कागदपत्रांची रचना केली आणि ते जाणून बुजून त्या व्यक्तीला सोडून दिलं. रात्रीच्या वेळी ती व्यक्ती पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि कागदपत्र चोरताना गौरव आणि कावेरीने तिला पकडलं. मास्क काढल्यावर गौरवला धक्का बसला, कारण ती व्यक्ती त्याच्या जुन्या कंपनीतील सहकारी होती, जी त्याच्यावर द्वेष बाळगून होती. ती व्यक्ती गौरवच्या जुन्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होती, पण तिचं नाव षडयंत्रात ओढलं गेलं नव्हतं.
तिने गौरवला फसवण्याचा आणि त्याचं करिअर नष्ट करण्याचा कट रचला होता. गौरवने ताबडतोब तिला पोलिसाच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी तिची चौकशी करून तिच्या षडयंत्रांचा पर्दाफाश केला. या सर्व घटनांनंतर गौरव आणि कावेरीने ठरवलं की ते एकत्र एक नवीन सुरुवात करतील. त्यांनी ठरवलं की ते एकत्र एक नवीन कंपनी सुरू करतील आणि नवीन आयुष्याला सुरुवात करतील. गौरवने कावेरीच्या प्रेमाचा आणि सहकार्याचा आदर केला आणि कावेरीने गौरवच्या धाडसाची प्रशंसा केली. गौरव आणि कावेरीने नवीन कंपनी सुरू केली आणि त्याच्या मेहनतीने ती यशस्वी झाली. त्यांचं प्रेम आणि विश्वास अजून गडद झाला आणि त्यांनी सुखी जीवनाची सुरुवात केली. या सर्व घटनांनी त्यांना शिकवलं की कोणत्याही संकटात एकत्र राहून ते सर्व काही पार करू शकतात. ही कथा इथे संपते. गौरव आणि कावेरीच्या प्रेमाने आणि धाडसाने त्यांनी सर्व संकट पार केली आणि सुखी जीवनाच्या नव्या सुरुवातीला सामोरे गेले.